नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. मी आहे जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील घंगाळदरे या गावामध्ये. माझ्या सोबत सरपंच आहे. सरपंच, सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या. नमस्ते. मी संतोष पोपट तळपे, लोकनियुक्त सरपंच घंगाळदरे. आणि कधी निवडून आले तुम्ही? आत्ता 3 वर्ष कंप्लीट होतात मला. 3 वर्षापूर्वी निवडून आलेले आहेत आणि अनेक विकास कामं या सरपंचांच्या माध्यमातून झालेले आहेत. आता तुम्ही जरा माझ्यासोबत या. पाऊस पडतोय, या इकडं. हे बघा, या ठिकाणी हा घंगाळदरेचा रोड आहे आणि हे पाठीमागं जे दिसतं आहे ते कार्यालय दाखवा. ते पाठीमागं हे घंगाळदरेचं ग्रामपंचायत कार्यालय आहे. नवीन इमारत आहे. तिथं पाटी देखील लावलेली आहे आणि ती जागा देखील या घंगाळदरे गावची आहे. आता ते कार्यालय पूर्ण झालेलं आहे, त्याच्यावर सगळं खर्च होऊन बसलेला आहे, परंतु त्या कार्यालयाचा वापर होत नाही. सरपंच, मला सांगा का नक्की काय झालं? तुम्हाला काल धक्काबुक्की झाली किंवा तुम्हाला शिवीगाळी झाली? काय प्रॉब्लेम आहे त्या जागेत? संदीप भाऊ, 16 ऑगस्टला आमची या गावची ग्रामसभा बोलवण्यात आलेली होती. ग्रामसभेमध्ये विविध विषयांवरती चर्चा होत असताना त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला रस्ता, ग्रामपंचायत कार्यालय बांधण्या अगोदरच ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालय गावच्या जागेमध्ये बांधायचं असं बहुमताने ठराव पास केला आणि त्यानंतर त्या ठिकाणी जाणारा रस्ता संबंधित शेतकऱ्यांना विचारले. मुख्य रस्ता ते ग्रामपंचायत कार्यालय. त्यावेळेस ग्रामस्थ त्या शेतकऱ्यांनी सुद्धा आम्ही रस्ता देऊ असं कबूल केलेलं होतं. परंतु इमारत बांधकाम झाल्यानंतर आता 16 ऑगस्टला ग्रामसभा आयोजित होती. त्या ग्रामसभेमध्ये रस्त्याचा विषय परत नव्याने उपस्थित झाला. त्यावेळेस या मुख्य रस्ता ते ग्रामपंचायत कार्यालयापाशी असणारे शेतकरी, म्हणजे जरी सातबाराला दुसरे नावं असले तरी ज्यांच्या वहिवाटीत आहे ते बुधाजी रामभाऊ तळपे गुरुजी यांनी मी ग्रामपंचायत कार्यालयाला रस्ता देतो असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यानंतर त्याच्यावरती मी अध्यक्ष असल्यामुळे सरपंच मी फक्त सांगितलं का त्या सातबारावरती तुमच्या भावकीतल्या लोकांची नावं आहेत, त्यांची सहमती करून देण्याचं काम गुरुजी तुमचं राहील. त्यावेळेस अशी चर्चा झाल्यानंतर अशा अनेक विषयांवरती साधक बाधक चर्चा झाली असं. आणि काल 18 तारखेला मी आपटाळे या ठिकाणी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त गेलो होतो सकाळी 9:30च्या दरम्यान आणि तिकडून 10, 10:15च्या दरम्यान गावामध्ये येत असताना या रस्त्याला गावठाण या ठिकाणी बुधाजी तळपे गुरुजी यांचं घर आहे आणि त्यांचा धाकटा भाऊ तुकाराम रामभाऊ तळपे व त्यांचा मुलगा संदीप बुधाजी तळपे यांनी माझ्या गाडीला हात केला. रस्त्यामध्ये उभे होते ते 2 व्हीलरवरती आणि ते म्हटले आम्हाला तुझ्याशी बोलायचे, साईडला गाडी उभी कर. त्यानंतर तिथं मी थांबल्यानंतर त्या तुकाराम रामभाऊ तळपे यांनी मला विचारलं का काल जे ग्रामसभेत झालं ते आम्ही तुम्हाला कुठे रस्त्याला किंवा सार्वजनिक जागेला अडवत नसताना तुम्ही वारंवार आमच्या म्हणजे गुरुजींना बदनाम करता असं थोडक्यात वाक्यप्रयोग केलं. हा, सारखा तो विषय घेता आणि आम्ही तुम्हाला तर जागा कबूल केलेली आहे. त्यानंतर मी सांगितलं आम्ही तर तसलं काही कुठं बदनामी वगैरे त्यांची करत नाही. आणि नंतर त्यांचा मुलगा संदीप बुधाजी तळपे हा तालुक्यामध्ये प्राथमिक शिक्षक आहे, यांनी विचारलं का काय झालं, तर म्हटलं काय नाही, तुझे वडील गुरुजी आणि तुझ्या चुलत्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला जाणारा रस्ता आम्ही विनामूल्य देतो असं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर तो म्हटला का मी रस्ता देणारच नाही, तो तुम्ही श्रावण तळपे गुरुजी व आमच्या हद्दीतूनच सर्व बांधणी घेत असाल त्याची 5 फूट माझी 5 फूट तरच मी देणार, नाहीतर मी रितसर कोर्टात जाणार, मी रितसर हे करणार. मी पण त्यांना तेच सांगितलं का तो तुमचा वैयक्तिक अधिकार आहे, तुम्हाला द्यायची का नाही द्यायची, आम्ही तुमच्यावर बळजबरी करत नाही. परंतु व्यक्तीच्या मला न सांगण्यापेक्षा तुम्ही ग्रामसभेमध्ये एक बोलता
आणि बाहेर येऊन एक बोलता, त्याच्यामुळं थोडी शाब्दिक चकमक झाली त्याच्यामध्ये. मी म्हटला का मी वैयक्तिक काही सांगू शकत नाही. त्यानंतर संदीपने मला आरेरावी केली व त्यांनी म्हटलं का मी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो, आमच्या नादी लागायचं नाही, असे तिथं मी गाडीत एकटाच असताना दमदाटी केली. आणि त्याच्यानंतर त्यांनी माझी कॉलर पकडली. मी गाडी चालू करून पुढं निघालो तिथून, तर मागून शिव्या देत होता व दगडफेक केली त्याच्यामध्ये. आणि मी घरी गेल्यानंतर मी 112ला कॉल केला, पोलीस प्रोटेक्शन मागवलं आणि पोलीस तक्रार जुन्नर पोलीस स्टेशनला दिलेली आहे. आता त्यांनी जी मागणी केलेली आहे का निम्मा रस्ता मी देतो निम्मा दुसऱ्याकडून घ्या, मग चुकीचं काय त्याच्यात? चुकीचं याच्यामध्ये का ग्रामसभेमध्ये त्यांचा ते बुधाजी तळपे गुरुजी हे मूळ मालक आहे. तो ग्रामसभेत सांगतो का मी विनामूल्य जागा उपलब्ध करून देतोय म्हणून, आणि हे वैयक्तिक मला भेटून दमदाटी करतात का तू तो विषय का घेतो किंवा आम्ही जागा देतच नाही म्हणून. यांनी माझं एकच विनंती असेल, हा वैयक्तिक माझ्या घरासाठी रस्ता नाही चाललेला किंवा कशासाठी नसून त्यांनी गावासमोर गावाची दिशाभूल न करता ज्यावेळेस ग्रामसभा असेल त्या ठिकाणी त्यांनी सांगावं का आम्ही जागा देणारच नाही, तुम्ही सर्व बांधणीच काढा म्हणून. ते जर म्हणत असतील का निम्मा निम्मा रस्ता घ्या तर हरकत काय? आमची कुठलीही हरकत नाही. आम्ही तसा भूमी अभिलेखला तहसीलला पत्रव्यवहार केलेला आहे का आम्हाला सर्वे बांधणी रस्ता खुला व्हावा. परंतु का सर्वे नंबर दाखवता का? सर्वे बांध याच्यातला मला नेमका सांगता येणार नाही कोणचा आहे. आमच्याकडं हे जास्त तुकडे पद्धत असल्यामुळं आणि एका सातबाराला एका शेतकऱ्याचे 10-10, 5-5 नावं असल्यामुळं आम्हाला त्याच्यातलं काही सांगता येत नाही. आम्ही भूमी अभिलेखला विनंती केलेली आहे का ते त्याच्या खुणा निश्चित व्हावा, गट नंबर निश्चित होऊन सर्वे बांध जिथून असेल त्या ठिकाणावरून आम्हाला रस्ता मिळावा. परंतु कालच्या ग्रामसभेमध्ये हा विषय निघाल्यानंतर बुधाजी तळपे गुरुजी हे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांचा भाऊ सुद्धा किसन रामभाऊ तळपे हा 5 वर्षे सरपंच होता आणि मागच्या पंचवार्षिकला बुधाजी रामभाऊ तळपे हे ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांनी काल ग्रामसभेत सांगितलं का मी तुम्हाला गावाला म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत जाणारा रस्ता खुला करून देतो म्हणून माझ्या हातीतून. आधी म्हणतात देतो, नंतर म्हणतात नाही देत, हो निम्माच द्यायचा. हो असं होते. असं होते. ठीक आहे. मग आता हे जे कार्यालय आपण जे बांधलेलं आहे हे आता किती दिवस झालं पूर्ण झाले? हे आता ह्या ग्रामपंचायत कार्यालय पूर्ण होऊन 4 महिने झाले असतील. उन्हाळ्यामध्ये पूर्ण झालेलं आहे याचं कामकाज. त्याच्यावरती वन विभागाचा सोलर बसलेला आहे आणि आम्हाला विद्युत निर्मिती झाली. ग्रामपंचायत कार्यालयाचं पूर्ण काम झालेलं आहे. आता तुम्हाला वापर करता येत नाही कार्यालयाचा? आता सध्या तरी आम्हाला वापर करता येत नाही रस्ता नसल्यामुळं. हे मटेरियल कसं काय नेलं मग तिकडं? मटेरियल हे रस्ते मोकळे असताना त्यांच्याच वावरं मोकळे असताना त्या वावरांमधून नेलेले. ज्यावेळेस कमी पडेल त्यावेळेस त्यांनी त्या ठेकेदारांनी डोक्यावरती वाहून नेलेले आहे काही मटेरियल. यापूर्वी जर रस्ता नव्हता तर तुम्ही हा रस्त्याचा प्रश्न आधी का सॉल्व्ह नाही? आम्ही ग्रामपंचायत कार्यालय बांधतानाच त्यावेळेसच गावाची ग्रामसभा होती, त्यावेळेसच हा विषय निघाला का ग्रामपंचायत कार्यालय कुठं बांधायचं. कारण आमच्या गावातलं मूळचं ग्रामपंचायत कार्यालय हे गावठाण या ठिकाणी होतं, त्याची नोंद होती. आणि आत्ता जे ग्रामपंचायत कार्यालय आहे एक समाज मंदिर आहे ते भगतवाडी या ठिकाणी. त्या तत्कालीन सरपंच चंद्रकांत मोगाजी तळपे यांनी ते गावठाणमधलं हलवून ते भगतवाडी या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय नेलं. आणि आत्ता आम्हाला फंड उपलब्ध झाल्यानंतर ते ग्रामसभेमध्ये विषय निघाला का आता कार्यालय नव्याने कुठं बांधायचं. तर गावच्या जागा कुठं ठीक आहे ते सांगितलं तुम्ही. आता ही तुमची 22 गुंठ्याची गावची जागा आहे, हो. तिथं बांधायचं ठरलं. हो. परंतु इथं जायला रस्ता कुठून घ्यायचा हे का नाही ठरलं? हे ग्रामसभेतच ठरलं. सर्व ग्रामस्थांपुढेच याची चर्चा झाली. तर गावातील सर्वच ग्रामस्थ आणि सदस्यांनी सुद्धा सांगितलं का ही गावची जागा आहे 22 गुंठे. आपण जो शेतकरी शेजारचा शेतकरी समजा जर आपल्याला रस्ता देणार असेल तर त्या रस्त्याच्या विनामूल्य आपण त्या जागेतून त्याचा मोबदला काढून देऊ. याच्यावर पण चर्चा झाली किंवा नाहीच भेटला तर आपण सर्व बांधांनी रस्ता काढू, कामाला सुरुवात करा, अशी सर्व ग्रामस्थांनी आम्हाला आदेश दिला. त्याच्यामुळे ते काम चालू झालं. बरं, आता हे पडीक आहे आता ग्रामपंचायत सध्या तरी आता 2-3 महिने पडीक आहे.
का मग हे आता तुम्ही मगाशी बोलताना बोलले की ते तुमच्यावर राजकीय राग काढतायत, हो. काय विषय? हा म्हणजे गेले 15 वर्ष, गेले 20 ते 25 वर्ष माजी सरपंच चंद्रकांत मोगाजी तळपे या गावचे सरपंच होते. त्यांच्यानंतर किसन रामभाऊ तळपे सरपंच होते. सकुबाई अनाजी तळपे सरपंच होते. त्याच्यानंतर त्या चंद्रकांत मोगाजी तळपे यांची सून 5 वर्ष होती सरपंच. आणि त्याच्यानंतर म्हणजे एकच घरात सत्ता होती? हा दोन घरांमध्ये सत्ता होती. आलटून पालटून सत्ता येत होती, परंतु शासनाचा नियम आला लोकनियुक्त सरपंच म्हणून तरुणांनी आमच्या गावामध्ये पुढाकार घेतला का कोणीतरी आपण ही घराणेशाही चालू आहे, ती घराणेशाही कुठेतरी थांबवली पाहिजे. म्हणून गाव सर्व एकवटून माझ्या विरोधामध्ये या टायमाला बुधाजी रामभाऊ तळपे व मारुती शिवाजी तळपे आणि मी तिसरा असे 3 उमेदवार होते. परंतु माझा त्याच्यामध्ये बहुमताने विजय झाला आणि तीच गोष्ट त्यांना ती खटकत नाही. तेव्हापासून तर आज माझे 3 वर्ष कंप्लीट होतात. 3 वर्षामध्ये विविध विकास कामं करत असताना यांनी प्रत्येक ठिकाणी अडीअडचणी निर्माण केलेल्या आहेत. शिवाय आमच्या 3 वर्षाच्या कार्यकाळात प्यासा ग्रामपंचायत असल्यामुळे बुधाजी तुमच्या विरोधात पडलेत. हो त्यांचीच ही जागा आहे का? हो हो मग त्यामुळं काहीतरी तुम्हाला अडथळा आणायचा म्हणून रस्ता अडवला? हो. त्यांच्या मुलाच्या कालच्या म्हणजे माजी सरपंचाने रस्ता अडवला का? नाही का? नाही, ते ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांचा भाऊ ग्रामपंचायत सरपंच होता मागील 5 वर्षामध्ये. सक्का भाऊ? सक्का भाऊ होता. आणि त्याच्यानंतर असा का त्यांनी विविध कामांमध्ये प्रत्येक वेळेस अडीअडचणी निर्माण केल्या. आमची प्यासा ग्रामपंचायत असल्या अडचणी म्हणजे काय केलं? प्रत्येक कामामध्ये विरोध, जे काम चालू आहे त्या कामामध्ये विरोध दर्शवायचा. हे इथं नको ते तिथंच झालं पाहिजे. आजही तालुक्यामध्ये चर्चा अशी आहे की घंगाळदरे एकमेव गाव असेल का त्या गावामध्ये स्मशानभूमी नाही. स्मशानभूमी सुद्धा, त्या स्मशानभूमीला सुद्धा जागा जिथं म्हणजे विधी होतो, वास्तविक पिढ्यानपिढ्या ज्या ठिकाणी विधी पार पाडला जातो, जिथं त्या जागेला सुद्धा हे लोक विरोध करतात, देत नाहीत. त्या ठिकाणी सुद्धा रस्ता नाही. आणि प्यासा ग्रामपंचायत जागा देत नाही का रस्ता देत नाही? रस्ताही नाही आणि जागाही नाही असा विषय असल्यामुळं तिथं विकास काम तर स्मशानभूमी होऊ शकत नाही. आणि प्यासा ग्रामपंचायत असल्यामुळं आम्हाला 100चा कोरम पूर्ण ग्रामसभेला हा आवश्यक असतो. आणि तो 100चा कोरम आमच्या 3 वर्षाच्या काळामध्ये पूर्ण होतोय. गेल्या मागचा इतिहास पाहिला तर 15 ते 20 वर्ष 60 ते 70 सह्या प्रोसिडिंगला असायच्या, तरी हे ग्रामसभा करून त्यांच्या मनमानी कारभार करायचे. आत्ता 3 वर्षात कायद्यानुसार, कायद्याच्या चौकटीनुसार ग्रामसभा होतात आणि कायद्याच्या नियमानुसार वित्त आयोग आणि प्यासा सुद्धा खर्च होतोय. हीच गोष्ट त्यांना खटकत असल्यामुळं ते वारंवार आता विरोध करत आहेत. कशा कशा पद्धतीने विरोध केला, म्हणजे तुम्ही निवडून आल्यानंतर काय काय झालं? हा निवडणूक पार पडल्यानंतर संदीप भाऊ पहिल्यांदाच आम्ही निवडून आल्यानंतर बुधाजी रामभाऊ तळपे व माजी सरपंच चंद्रकांत मोगाजी तळपे, बुधाजी रामभाऊ तळपे यांची गावामध्ये जमीन जास्त असल्यामुळं व चंद्रकांत मोगाजी तळपे हे आश्रमशाळेच्या बाजूला असल्यामुळं यांचं क्षेत्र जास्त असल्यामुळे यांनी पहिल्यांदा लोकांच्या पाऊलवाटा बंद केल्या, पाऊलवाटा अडवल्या. कारण काय? यांचे उमेदवार पडल्यामुळे त्यांना लोकांनी मतदान केलं नाही म्हणून? हो, त्यांनी मतदान केलं नाही म्हणून यांनी पाऊलवाटा बंद केल्या. तेवढ्यावरतीच ते थांबले नाही, तर ज्यांनी मतदान केलं नाही त्यांच्या घराघरामध्ये जाऊन दहशत पसरवली. यांनी इथून पुढं आम्ही तुम्हाला आमच्या शेतातून जाऊन देणार नाही, रिकाम्या वावरातून ट्रॅक्टर नेऊन देणार नाही, तुम्ही कशी शेती करतात काय करतात याच्याकडे त्यांनी पहिल्यापासून फोकस करत आले. आणि आत्ता कुठंतरी जनता ही बोलायला लागले. आमच्या गावात दलित वस्ती आहे, त्या ठिकाणी गेले 50 वर्ष त्या ठिकाणी रस्ता नव्हता. आता तो रस्ता सुद्धा खुला झाला. आता जनता कुठेतरी सुज्ञ झालेले. संदीप भाऊ, असं सांगायचं आहे मला या माध्यमातून का जरी 75 वर्ष भारत स्वतंत्र झाला असला तरी आदिवासी गावं अजूनही ह्या हुकुमशाहीमध्ये, ह्या घराणेशाहीमध्ये अजूनही खितपत आहे. जर आदिवासी भागांचा विकास व्हायचा असेल तर ही जुनी हुकुमशाही थांबवली पाहिजे आणि तरुणांनी पुढं आलं पाहिजे. माझ्यासारखा सुशिक्षित सरपंच पुढं आल्यामुळं यांचं हे जे भ्रष्टाचाराचं जाळं होतं ते थांबलं. जी होती ती गेल्याचा राग यांच्या डोक्यात आहे. हा
तुम्ही आता बाकीच्यांना त्यांना नाव ठेवता, ठीक आहे. हो. तुम्ही काय विकास केला? आम्ही विकास करत असताना प्यासा व वित्त आयोग आम्हाला 2 निधी भेटतात. त्या निधीतून जे शासनाच्या नियमावली अबगड या नियमाप्रमाणे आम्ही खर्च करत आलेलो आहे. शाळा असेल, अंगणवाडी असेल किंवा ग्रामपंचायत कार्यालय असेल किंवा नागरिकांच्या ज्या काही मूलभूत सोयीसुविधा असतील त्यांच्याकडं ती कामं केलेली आहेत. त्यानंतर आमच्या गावामध्ये जांभळे वस्ती ते गावठाण या धरणाच्या बाजूला जो त्या वस्तीला जोडणारा पूल होता, त्या पुलाचं काम झालेलं आहे. आमच्या गावात जलजीवन मिशन योजना ही पण 100% पूर्ण होऊन आज प्रत्येक वाडी वस्तीला काही ठिकाणी काही घरं चुकलेले आहेत. आम्ही वाढीव रिवाईज प्रस्ताव दिलेला आहे, पण जलजीवन सुद्धा आमची कंप्लीट इस्टिमेट प्रमाणे पूर्ण झालेली आहे. पाणी मिळते. तुमची ग्रामपंचायत पहिलीच असेल इकडे? हो, तालुक्यामध्ये सक्सेस आहे आता तरी. आणि आजी छोटी मोठी रस्त्याची याची त्याची कामं तर झालेलीच आहेत भरपूर. आता काय सांगाल तुम्ही या लोकांना, हे रस्ता देत नाही, तुम्हाला जे अडथळा करतात, दमदाटी करतात रस्त्यात अडवून? माझं तर ग्रामस्थांना आणि प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की सरपंच हा गावाचा आद्य नागरिक असतो. तो गावाच्या विकासाचे काम करत असतो आणि तो एकटा निर्णय न घेता ग्रामसभेमध्ये जे निर्णय होतात त्याच निर्णयावरती अंमलबजावणी करण्याचं काम करत असतो. म्हणून वैयक्तिक गावातल्या कोणीतरी एखाद्या सरपंचाला अडवणे आणि त्याला शिवीगाळ करणे, मारहाण करणे हे लोकशाहीला घातक असून प्रशासनाला सुद्धा यांच्यावरती नॉमिनल गुन्हे दाखल करण्यापेक्षा यांच्यावरती कडक असे गुन्हे दाखल केले पाहिजे. कायद्यात सुधारणा केली तरच हे आदिवासी ग्रामीण भाग, आता महाराष्ट्रात तुम्ही संदीप भाऊ पाहता कितीतरी सरपंचांवरती जीवितहानी, जीवे मारले गेलेले आहेत. आणि असेच प्रकार जर ग्रामीण भागातही सुरू झाले तर भविष्यामध्ये सरपंचांना काम करणं अवघड जाणार आहे. त्याच्यामुळं प्रशासनानं सुद्धा योग्य तो कायद्यात बदल करून शासनाने सुधारणा करावा हीच विनंती असेल.